समस्त शिरूरकर आणि हवेलीकर हो, बापू किती खोटा ऐकायचंय का? ऐका. दादांच्यावरती तुम्ही प्रेम करणारी माणसं आहे सगळी. ज्या वेळेला या नदीला महापूर आला त्यावेळेला नावेत कोण आलं? दादा आले. सकाळी 7ला आले का किती आले हो? सकाळी 7ला आले. आपल्या नदीला महापूर आला होता आणि महापूर आल्यावर सकाळी 7 वाजता कोण आला असेल तर फक्त पवार साहेब आले होते नदीच्या काठाच्या गावांना भेटी द्यायला. तुम्हाला आठवत असेल. ऐकलं का? आधी म्हणतय नदीला पूर आल्यावर दादा आलत आणि साहेबांसमोर म्हणतय साहेब आलत. अव बापू, खोटेपणा पण तुमचं खोटं ऐकून जीव देईल. अव जरा जनाची नाही निदान मनाची तरी ठेवा. पवार साहेबांसमोरच धडधडीत खोटं बोलता. मंडळी, हे जाहीर सभेत पवार साहेबांना चुना लावतय, तिथं तुम्ही आणि आम्ही काय हो? शिरूर तालुक्याचे भावी आमदार उज्जैन जाताना बघा ह्या माणूस कोण आहे पा. हे तर पहा शिरूर तालुक्याचे भावी आमदार माऊली आबा खटकी. बघा उज्जैन ट्रिप साठी त्यांचा बघा आराम कसा करता येतो बघा. अहो ह्या साध्या माणसासारखं सीट खाली झोपून त्यांचा आराम चाललाय बघा. किती साधे आणि सरळ माणसं आहेत बघा. असे माऊली आबा जर त्याला आमदार म्हणून दाबले तर ते सर्वसामान्यासाठी सारखे बघा असे राहणारी माणसं आहेत. सर्वसामान्यासारखं सर्व जपणारी माणसं आहेत. तर अशा ह्या भावी आमदाराला खरोखर सलाम माझा. तर हे बघा मी समक्ष मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी त्यांचा साधेपणा बघितला बघा. खरं धन्यवाद ह्या आमदारांना, माऊली आबा खटके. धन्यवाद.